नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी सर्व माहितींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला याची शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. याची कटिंग मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. पेपर कटिंग आणि तुम्हाला कपडा कटिंग दाखवलेली आहे. तर या ठिकाणी बघा मी अस्तर जोडून घेतलं. आता हा एक पार्ट आपल्याला मागचा किंवा पुढचा तयार करून कसा घ्यायचा. तर या ठिकाणी बघा हा मधली कळी जे आपण 2 पीस घेतल्या, हे 4 कळ्या घेतल्या होत्या, त्याच्यातल्या 2 आणि हे साईडच्या 2. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायच्यात. आणि त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला बॉर्डर जोडायची आहे. तर ती कशी ती आपण मशीनवरती बघूया. या ठिकाणी बघा आधी वरचा भाग म्हणजे मधला त्याच्यावरती आपल्याला कळी खालीपासून जोडायची. तर आता वरच्या साईडला आपण अर्धा इंच घेतले होते. तर त्या ठिकाणी का घेतले तर आपण टोकदार, बरेच जणांचे बघा लेहंगा आपल्याला या ठिकाणी टोकदार दिसतात, तर ते टोक यायला नको म्हणून या ठिकाणी आपण काय केलेलं अर्धा इंच ठेवून आपण ही कळी बनवली होती. याची मेजरमेंट व्यवस्थित मार्किंग आपल्याला दाखवलेली आहे मागील व्हिडिओमध्ये. ज्यांनी कुणी पाहिली नाही त्यांनी बघून घ्या. या ठिकाणी बघा आता आपल्याला साईडची कळी जोडायची. कळी म्हणजे साईडचा भाग. कळी आपण खाली जे जोडलेले आहे आता इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर आता कळीच्या दुसऱ्या साईडला आपल्याला शिलाई करायची. तर सुई न उचलता आपण फक्त कपडा फिरवून घेतला, त्यामुळे काय होतं फिनिशिंग चांगली येते. डबल शिलाई मारायला विसरायचं नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला डबल शिलाई मारावी लागणार. आता या ठिकाणी जे आपण अर्धा इंच घेतले होते तर ते थोडंसं पाव इंचापेक्षा कमी ते निघणार. तर या ठिकाणी बघा जरासुद्धा टोक आलेलं नाही, फिनिशिंगमध्ये तयार झालं. आता आपल्याला दुसरी कळी जोडायची. दुसरी कळीसुद्धा आपण खालपासून बरोबर मार्किंगनी बरोबर मेजरमेंट घेऊन कळी कट करून अस्तर जोडून घेतलेलं आहे. त्यामुळे दोन्ही कळ्या आपल्या समोरासमोर एका लाईनमध्ये येतात. आणि बघा वरच्या साईडला अर्धा इंच सरळ रेषेमध्ये आहे, त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग येते. या ठिकाणी बघा आता वरून आपण साईडची आपण जो भाग आहे तिसरा पीस आपला तो जोडून घेतो. आपला फिश कट हा 6 कळीचा आहे. याच्यात 8 कळीचा सुद्धा शिवला जातो. तुम्हाला सर्व प्रकारचे फिश कट लेहंगे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व माहिती सविस्तर एक पॉईंट टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जातील. जे कोणी आपल्या अंजली स्पेशलवरती नवीन आहेत आत्तापर्यंत अंजली स्पेशलला सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल तर लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आपला फिश कट लेहंगा कसा झाला. तर या ठिकाणी बघा आपला समोरचा भाग तयार झालेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला बॉर्डर जोडायची. तर ती कशी जोडायची. एक्स्ट्राचं जे भाग आहे ते जे कापड निघालेलं आहे ते कट करायचं. आपण कितीही मेजरमेंट घेऊन शिवलं जोडलं तरी थोडं तरी निघतंच. आता ह्या ठिकाणी मी मार्किंग करते. या ठिकाणी आपण छोट्या छोट्या अर्धा इंचाच्या चुन्या देणार आहे बॉर्डरला. तर ते का जर ती व्यवस्थित खालच्या साईडला फिनिशिंगमध्ये आपली बॉर्डर दिसली पाहिजे. आणि जर नाही लावलं तर खेचल्यासारखं होतं, वर व्यवस्थित दिसत नाही फिनिशिंगमध्ये बॉर्डर. त्यामुळे आपण छोटीशी चून देणार आहे. त्या ठिकाणी प्रेस केल्यानंतर अजिबात दिसून येत नाही, व्यवस्थित आपला लेहंगा तयार होतो. तर आता बघा जिथं जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथं तिथं आपण छोटीशी चून देतो. यामुळे खालचा घेर कसा व्यवस्थित प्लेनमध्ये येतो, व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा मोठा घेर दिसतो. चून द्यायला विसरायचं नाही. आपल्याला ह्या 5 ठिकाणी आपल्याला अशा चून छोट्या छोट्या येणार आहेत.
आता चून घेतली. आता एक्स्ट्राचं जे काही दिसतं आपल्याला ते कट करायचं. फिनिशिंगमध्ये आपला लेहंगा आला पाहिजे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची असते. पण आपण आता ही दाबटीप न देता आता हे जे खालचा आपला जो भाग आहे त्याला अस्तर नाही आहे, तर आपल्याला त्याला अस्तर जोडायचं. तर आता ते किती इंचाचे आहे ते बघायचं आपलं ज्याच्या त्याच्या बॉर्डरनुसार. आता या ठिकाणी बघा वरच्या साईडला अस्तर आहे, याला नाही आहे. आणि ह्याची जर अस्तर आपल्याला कंपल्सरी लावावं लागेल, मग तुम्ही अस्तर या ठिकाणी बघा कॅनव्हाससुद्धा लावून तुम्ही अस्तर जोडू शकतात. किंवा असं जरी आता अस्तर आपलं चांगल्या क्वालिटीचं आहे तर आपण या ठिकाणी कॅनव्हास न लावता डायरेक्ट आपण आता या ठिकाणी शिवून घेतो. तर बघा पूर्ण असं आपण जोडून घेतो. परत आपण या ठिकाणी बघा दाबटीप देऊन घेतो अस्तरवरती. एकसारखी आपली शिलाई आली पाहिजे, कारण की दुमडल्यानंतर खालचा भाग आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे. त्यानंतर बघा वरच्या साईडला आपल्याला दाबटीप द्यायची आहे, तर ती व्यवस्थित येण्यासाठी मी खालच्या साईडनी 1/2 इंचावरती शिलाई मारून घेते. ते शिलाई मारल्यामुळं काय होतं, आपल्याला वरच्या साईडला दाबटीप देताना कापड गोळा होत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये चुन्या येत नाहीत, प्लेन राहतं. आता या ठिकाणी बघा आपल्याला दाबटीप द्यायची, बरोबर आपल्याला जाडसर भागावरती द्यायची. आता वरच्या साईडला कापड थोडंसं उरतं, तर ते मी थोडंसं जास्तच 1/2 ते अर्धा इंच घेतलं होतं, तर कमी पडायला नको. आणि आता तुम्ही म्हणसाल मग हे कट करून किंवा दुमडून घ्यायला पाहिजे होतं, पण आपण ज्या वेळेस लेहंगा आपण खालच्या साईडची फिनिशिंग जर नाही आली किंवा आपलं कमी आत्ताच लगेच कट केलं तर ते आपल्याला कमी पडायला नको, त्यासाठी तसंच ठेवलं. आणि नंतर मी ह्याच्यावरती दुमडून हातशिलाई करून घेणार. तर या ठिकाणी बघा प्रेस केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो. आणि जर तुम्हाला इथं लेस लावायची असेल तर लेस लावू शकतात. आता ही आपली टीप जी लावलेली आहे तर 1/2 इंचावरती आहे, तर आणखीन एक आपल्याला दाबटीप त्याच्यावर द्यायची. तर तुम्हाला लेस लावायची असेल तरी लावू शकतात. मी या ठिकाणी लेस लावणार नाही, त्याच्यावरती फक्त दाबटीप देऊन घेणार. दोन्ही साईडनी सुद्धा शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करायचं, म्हणजे आपल्याला जोडताना कुठलीही अडचण येत नाही. या ठिकाणी बघा आपल्याला आता हुक लूपची पट्टी जशी आपण लावतो ब्लाऊजला त्याचप्रमाणे साईडला तुम्ही चेन लावा. ह्या ठिकाणी बघा मी एका साईडला दुसऱ्या लावून घेतलेली आहे, हुकला लावतो त्याप्रमाणे. आता इथे एक कट मारायचा. आता मी या ठिकाणी लूकसाठी पट्टी तयार करून घेते. तुम्ही चेन लावू शकतात, या ठिकाणी टच बटन लावू शकतात, तर मी या ठिकाणी हुक लावणार आहे. तर या ठिकाणी बघा अशी आपण पट्टी तयार करून घ्यायची. खालच्या साईडनी बंद करून घेतली. आता याच्यावरती दाबटीप द्यायची. जेवढा लेहंगा आपला फिनिशिंगमध्ये आपण शिवू तेवढा छान दिसतो, फिनिशिंगमध्ये येतो, वेडीवाकडी शिलाई दिसत नाही. त्यामुळे शिवताना काळजी घ्यायची. या ठिकाणी बघा खालच्या साईडनी जसं आपण ब्लाऊजला लावतो त्याप्रमाणे मी पट्टी ठेवून घेतली. आता तुम्ही नेहमी या ठिकाणी चेन लावलेलं पाहिलं असेल, तर मी या ठिकाणी हुक लावणार किंवा टच बटन, पण मी ह्या ठिकाणी हुक लावणार आहे. याला हुकची घरं करणार. आता इथं मार्किंग करून घ्यायची जशी आपण ब्लाऊजला करतो त्याप्रमाणे. कारण ऐन टायमाला कधी आपल्याकडे चेन असते नसते, मॅचिंगची भेटत नाही, तर मग अशा वेळेस काय करायचं, तर हुक लावायचे किंवा टच बटन लावायचे. कारण की मॅचिंगची चेन भेटतच नाही आहे, त्यामुळे मग मी हे ठरवलं. मी गेलती आणायला पण मला भेटली नाही आहे, तर म्हणलं चला वेगळं काहीतरी आपण करायचं, म्हणून मी या ठिकाणी हुक लावायचं ठरवलं.
सेम ब्लाऊजला करतो त्याप्रमाणे मी या ठिकाणी बघा हुकची घरं करून घेतली. या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण कसा झालाय ते दाखवते, मागचा पुढचा भाग. बघा अशा पद्धतीने आपला मागचा पुढचा भाग झालेला आहे. घेर पण बघा, आणि याच्यापेक्षा आणखीन घेर आपण जास्त घेऊ शकतो. हे तुम्हाला सांगितलं मी. खालच्या साईडला ही जी पट्टी आहे तर ती मी हातशिलाई करून घेणार. आधी मी पूर्ण प्रेस करून घेणार आहे. आतल्या साईडला आपल्याला ओरलॉक करायचं. आपल्याकडे ओरलॉक मशीन नसेल, पिकोची असेल तर पिकोसुद्धा केला तरी चालतो. तर या साईडने आता आपण अशी शिलाई मारून जोडून घ्यायचं. डबल शिलाई मारायला विसरायचं नाही. आणि या ठिकाणी बघा आपण ज्या साईडला चैन लावणार असतो किंवा हुक लावलेली आपण पट्टी केलेली आहे ते आधी अशी व्यवस्थित धरून घ्यायची आणि जोडून घ्यायचं. तर या ठिकाणी बघा शिवताना मी आता कोणती काळजी घेणार, या ठिकाणी अशी शिवून एकमेकांवरती आली पाहिजे. तर या ठिकाणी कट मारल्यामुळे आपण शिलाई मारल्यानंतर असा भाग बरोबर येतो. कट म्हणजे आपण जे स्टार्टिंगला बघा मी हुकलूकची पट्टी लावताना कट मारला होता 1/2 इंचावरती. आता कमर घेर घ्यायचा. कमर घेर 30 आहे, या ठिकाणी बघा 31 आलेला आहे. आणि आपण एक्स्ट्राचे 3 ते 4 इंच जास्त घ्यायची पट्टी. सीट घेर 36 आहे, मांडी घेर 30 आहे. तर तुम्ही शिलाईचा व्हिडिओ जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल ह्याची आपण मार्किंग कशी केली, कटिंग कशी केली. तर ज्यांनी पाहिला नाही आहे तर त्यांनी नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा शिलाईचा व्हिडिओ लगेच लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा छोटी पट्टी करायची असेल तर तुम्ही आतल्या साईडला असं दुमडून घेऊ शकतात. तर अस्तरची पट्टी छोटी घ्यायची. आता ही आपण 4 इंचाची घेतलेली आहे, पण मी काय केलं तुम्हाला दाखवलं तिथं मी छोटीसुद्धा घेऊ शकतात, पण मी इथं पूर्ण मोठी घेतली. आता याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. तर आधी मी नख मारून घेते. नख मारल्यामुळं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दाबटीप बसते. कधीही दाबटीप देताना नख मारायला विसरायचं नाही, दाबटीप व्यवस्थित बसते. तर या ठिकाणी बघा आपली दाबटीप देऊन झाली. आता साईडला आपल्याला शिलाई मारलेली नाही, तर साईडला आपल्याला पण बंद पॅक करायचं आहे. वरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने. आधी आपण साईडचे भाग दोन्ही जोडून घेऊया आणि नंतर कमरपट्टी लावूया. आता या ठिकाणी बघा एक पिन लावायची. बरोबर कापड मागचं पुढचं एकमेकांवरती आलं पाहिजे. लूकची पट्टी जी आहे आतल्या साईडला जाते, हुकची पट्टी वरच्या साईडला राहते. तर त्याला दाबटीप देऊन कसं घ्यायचं, आधी आपण ही साईडची शिलाई मारून घेऊ आणि त्यानंतर मग आपण हुकलूकच्या पट्टीवरती दाबटीप कशी द्यायची, लॉक कसं करायचं ते दाखवते. तर या ठिकाणी आपण हातशिलाई करणार आहे, तर असं कापड इथं आत्ताच दुमडून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हातशिलाई करताना अडचण येत नाही. या ठिकाणी बघा साईडनी बरोबर आपण शिलाई करून घेतो. या ठिकाणी आपल्याला डबल शिलाई मारायची. ही पिन काढून घ्यायची. कापड बरोबर एकमेकांवरती ठेवलं तर इथं लॉक व्यवस्थित करून घ्यायचं. याच्यावरती डबल टिप मारायची. आणि आता आपल्याला बघा या ठिकाणी लॉक करायचं आहे. चैनसुद्धा आपण अशाच प्रमाणे लावतो. थोडीशी चैन लावण्याची पद्धत वेगळी आहे, तर तीसुद्धा तुम्हाला दाखवली जाईल.
आता या ठिकाणी बघा एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचं आणि इथं लॉक करायचं. इथं लॉक करणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपला लेहंगा साईडला दिसतो. तर आधी आपण हुकलूकची पट्टी किंवा चैन लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडचा भाग शिवायचा. त्याचं कारण असं, चैन लावताना किंवा आपल्याला हुकलूकची पट्टी लावताना अडचण कुठली येत नाही आणि फिनिशिंगमध्ये येतं. खालच्या साईडने या ठिकाणी बघा बरोबर आपण मेजरमेंट घेतलं का खालीवर होत नाही. कापड बरोबर प्रमाणात आपण पकडत असेल, कधी पाव इंच पकडलं, कधी अर्धा इंच पकडलं, तर आपला हा जो घेर असतो तर कमी जास्त होतो. तर कुठलीही शिलाई करत असताना जेवढं तुम्ही कापड शिलाईमध्ये पकडतात तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तेवढ्याच अंतरावरती पकडायचं. मग तुम्ही पाव इंचावर पकडता शिलाई देता की अर्धा इंचावरती, तर ते लक्षात घ्यायचं. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या कोणतंही शिलाईचं काम असेल तर आपल्याला कुठली अडचण येत नाही, फिनिशिंगमध्ये दिसतं. कारण की आपण कटिंग फार व्यवस्थित केली, बरोबर मेजरमेंट घेऊन घेतली, परत आपण शिलाई मार्जिन व्यवस्थित घेतली आणि तरी आपलं खालीवर होतं, तर त्याचं कारण तुम्ही कापड कमी जास्त पकडता. आता आपल्याला कमर, आता आपला बघा लेहंगा 40 इंच आहे पूर्ण उंची फिशकट लेहंग्याची. तर या ठिकाणी किती झाली, तर या ठिकाणी बघा 38.5 आहे. 2 इंचाची पट्टी आणि आपलं ते अर्धा इंच जे आहे ते शिलाईमध्ये जाणार. म्हणजे बघा आपण मेजरमेंट ज्या पद्धतीने घेतलं त्याप्रमाणे आपला लेहंगा आपला फिशकट तयार होणार. तर या ठिकाणी बघा आपण साईडला पॅक केलेलं नाही आहे, तर उलट आधी करून घ्यायचं. तर हे तेव्हाच करत होतो आपण, पण याला दाबटीप द्यायची असते म्हणून आपण लगेच पॅक केलं नाही, नंतर करायचं होतं. तर या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडने सुद्धा असं पॅक करून घेते आणि आतल्या साईडला दुमडून घ्यायचं. किती सोपं आहे. अवघड वाटतं पण अवघड काहीच नसतं. फक्त आपल्याला एकदा लक्षात आलं का सगळी कामं, अवघड कामंसुद्धा सोपी होऊन जातात. या ठिकाणी बघा वरच्या साईडला घेऊन आतल्या साईडला घ्यायचं. जर ही पट्टी तुम्हाला पूर्ण पॅक करायची असेल, तुमचा पूर्ण तयार आता पट्टी कमरपट्टी लावायची आणि पूर्ण तुमचा 40 इंचाचा लेहंगा तयार झालेला असेल, तर आतल्या साईडला अशी पट्टी लावून घ्यायची आणि बाहेरच्या साईडला पूर्ण दुमडून घ्यायची दाबटीप देऊन. तर आपल्या सोयीनुसार आपण असं बदल करू शकतो. काही गोष्टी आपल्याला आवडतील त्याप्रमाणे करायची, काही बदल करू शकतो. वेगळं काहीतरी जसं सांगितलं तसं करण्यापेक्षा आणखीन थोडंसं काहीतरी बदल केला तर आणखीन उत्तम प्रकारे आपलं शिलाई काम होतं. आता इथं थोडंसं कट मारून या ठिकाणी असं बंद करते. आता याच्यावरती दाबटीप द्यायची किंवा असं पॅक करायचं. तर ह्याचा एक फायदा होणार आहे या पट्टीचा. कमरपट्टी आता ही आपण 2 इंच आतल्या साईडला दुमडतो. जर असं वाटलं आणखीन आपल्याला उंची जास्त हवी आहे तर आपण ती शिलाईवरची ही आत्ता जी आपण दुमड देतो ती काढून फक्त दाबटीप द्यायची, तरी आपला लेहंगा व्यवस्थित बसतो. बघा किती फिनिशिंग छान व्यवस्थित पट्टी आपली कमरपट्टी बसते आणि व्यवस्थित आपलं कलर पण बघा दोन्ही मॅच एकदम छान झालेला आहे. वरच्या साईडला सुद्धा शिलाई मारली तरी चालते, नाही मारली तरी चालते. आपला पूर्ण बघा फिशकट लेहंगा कसा तयार झाला आहे, किती छान भारी झाला, एकदम मस्तच. आणि याच्यासाठी तुम्ही दुसरं कॅनकॅनसुद्धा आतमध्ये घालू शकता, दुसरा स्कर्ट तयार करून, आणि याला जोडलं तरी चालतं. पण तुम्ही जर
बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे लेहंगे फिश कटचे शिवणार असाल किंवा वेगवेगळ्या कळीचे लेहंगे तर सेपरेट एक कॅन बनवून ठेवलेलं उत्तम. त्यामुळे काय होतं घेर छान दिसतो. आणि आता हा पूर्ण आपण बघा कमर 28 आहे, शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेतली म्हणजे कमर 30 आहे, शिलाई मार्जिन 2 इंच, सीट घेर 36 आहे. अशा पद्धतीने आपण फिश कट लेहंगा शिवला. तुम्हाला कसा वाटला? पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.